सोबत आजच्या नवीन दिवसाची सुरुवात 1 जानेवारीच्या निमित्ताने आपण एकत्र आहोत, सोबत आहोत. 2025 मध्ये खऱ्या अर्थाने आपण जिवंत आहोत. हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण नाही म्हटलं तरी कोणीतरी 2024 मध्ये संपलेलं आहे. मग ते जे कोणी सहज आणि बॅड लकनं संपलेत, त्यांच्या तुलनेत आपण खूप लकी आहोत की या पृथ्वीतलावर 2025 मध्ये आपण जिवंत आहोत. पण हे सत्य आहे की आपण कधीपर्यंत आहोत हे आपल्याला माहिती नाही आहे. पण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जीवन कसं जगलं पाहिजे, जीवन हे कसं जगलं पाहिजे, तर ते जिवंत असल्यासारखं जगलं पाहिजे आहे. आपण जिवंत आहोत पण ते जगतोय असं वाटत नाही. अशा जीवनाला काय अर्थ आहे असं आपण कदाचित 2024 मध्ये बोलत असू. पण 2025 मधलं जीवन कसं असलं पाहिजे, तर ते फक्त जिवंत असल्यासारखं वाटलं नाही पाहिजे, ते जगतोय असं वाटलं पाहिजे. आणि ते जगतोय असं कधी वाटेल जेव्हा तुम्हाला तुमच्या इच्छेसारखं, मनासारखं काही करता येत असेल किंवा करत असाल, तर त्या जीवनाचा जगण्याचा जिवंतपणा तो आनंददायी असतो. प्रत्येकाला 2025 मध्ये आनंद, सुख, समृद्धी आणि यश मिळावं हेच नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. पण अल्टिमेटली पुन्हा याच्या मागे ह्याच गोष्टी दडलेल्या आहेत, दबलेल्या आहेत. पण आपण याच्याकडे अनेक वेळा लक्ष देत नाही किंवा ते आपल्याला समजत नाही. पण हे फॅक्ट आहे की पुन्हा आज 1 तारीख म्हणून काय नवीन आहे? काय आहे नवीन? काहीच नवीन नाही आहे. पण आपण काहीतरी मानतोय थोडंसं नवीन, की बाबा नाही नाही आज कसं 1 तारीख आहे आणि आज काहीतरी नवीन सुरुवात करतोय. काही जण काहीतरी नवीन लिहायला सुरू करतात, काही जण नवीन कपडे घालतात, काहीतरी नवीन वस्तू घेतात. समथिंग असं काहीतरी करून आपण स्वतःला नाविन्य बनवतो. पण मजा त्या दिवशी आहे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवस हा नवीन असेल तर, आणि प्रत्येक दिवस हा नवीन वर्षाप्रमाणे जगत असू तर खऱ्या अर्थाने तो खरा नवीन वर्ष आहे. पण मग असं जगायला काय प्रॉब्लेम आहे? आजचा दिवस हा नवीन वर्ष आहे, आजचा दिवस हा नवीन आहे. खर तर या निसर्गानं आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक दिवस हा नवीनच दिलेला आहे. फक्त आपण आज त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने त्याला नवीन समजतो. पण रिअलमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने आज हा नवीन वर्ष कॅलेंडरवर फक्त बदललेला आहे. पण अनेक संत गुरूंनी हेच सांगितलेलं आहे की कालचा दिवस सोडून द्या, तो जसंही असेल. कदाचित तो कालचा दिवस खूप उत्तम आणि आनंदायी चांगला असेल, तरी पण तो सोडून द्या. कारण तुम्ही त्याच विश्वात असाल तर आजचा नवीन आनंद शोधू नाही शकणार तुम्ही आहे. आणि आमच्याकडे तर काल आनंद नव्हताच आहे, काल दुःखच होतं असंच सापडतं अनेक वेळा आपल्याकडे. मग तो सोडायलाच पाहिजे आहे. कारण कदाचित कालच्या दुःखात आपण आजचा आनंद गमावून बसण्याची शक्यता अधिकतम आहे. म्हणून निसर्गाने आपल्याला दिवस रात्र दिलाय आणि त्याच्यासोबत एक दिवस दिलेला आहे, जो दिवस नव्याने सुरू करण्याचा एक ऑप्शन दिलेला आहे. जर आपण अगदी आचार्य विनोबा भावे यांच्या विचाराप्रमाणे दररोज झोपताना उद्याचा दिवस माझ्यासाठी उजाडला तर मी भाग्य समजतो, आणि उजाडला तर मी ही लिहून ठेवलेली एवढी कामं पूर्ण करतो, असं लिहून ते झोपायचे. आणि सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार मानायचे, या पृथ्वीला धन्यवाद मानायचे की मला पुन्हा एक जगण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि ते लिहून ठेवले रात्रीची जी कामं होती ती सकाळपासून सुरुवात करायची, आणि जे ठरलेली कामं ती पूर्ण करायची. पुन्हा ते स्वतःला सांगायचे. असं रोज लिहावं लागत नाही, एक बार काही सवय लागली की ते पुन्हा तसंच रुटीन व्हायला लागतं. हेच रिअल जगणं आहे. खऱ्या पृथ्वी तलावर एक नाटक आहे, ते नाट्य करण्यासाठी आपण सगळे जन्माला आलेलो आहोत. या पृथ्वी तलावर असलेल्या नाटकातलं एक एक पात्र आपल्या सगळ्याला दिलेलं आहे देवाने. ते पात्र कुठलं आहे कुणाकडं, हे आपल्याकडं असलेल्या कलागुणानुसार ते मिळत असतं. आणि ते कलागुण आपण गेल्या अनेक वर्षात अनेक दिवसात कसं जगत होतो, कसं काय करत होतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. मग आपण जे कलागुण आवड निवड स्वीकारली आहे त्यानुसार आपल्याला नाटक मिळालेलं आहे.
मग आपलं कुटुंब, आपली फॅमिली, आपल्या जबाबदाऱ्या, आपली मजबुरी, आपली मजदुरी आणि त्यामध्ये असलेली आपली एक मजबूती, तुमच्याकडे काय स्ट्रेंथ आहेत, याच्या सहित आपल्याला नाटक करावं लागतो. आणि ते आपण दररोज नाटक करत असतो. पण आपल्याला या नाटकाच्या स्टेजवरून पळण्याचा ऑप्शन नाही आहे. पळणारे आहेत ते आत्महत्या करत असतात आणि जगणारे आहेत ते नाटक करत असतात. फक्त नाटकातले दोन व्यक्ती आहेत, दोन पात्र आहेत. काही मजबुरीने करतायत आणि काही लोक आपली मजबूती शोधून नाटक करत आहेत. आणि जे मजबूती शोधून नाटक करत आहेत ते या नाट्यमंचावर यशस्वी व्यक्ती, यशस्वी जीवन जगले म्हणून त्यांना लोक पुरस्कृत करतात. या जीवनातले ते यशस्वी युगपुरुष बनत चाललेले आहेत. आणि ज्यांना आपलं पात्र समजलं नाही, आपलं कौशल्य समजलं नाही, आपले मजबूत जे बल आहेत ते समजले नाहीत, ते मजबुरीने हे नाट्य करत आहेत. ऑब्विसली नाटक कशाला बघतील लोक? आपणच आपलं नाटक नाही बघणार, कारण आपल्याला वाटेल की अरे आपण कसं जगतोय, आपण काय करतोय सगळं हे, आपण का करतोय सगळं, असा प्रश्न आपल्याला उद्भवतोच. आणि असा उद्भवतो याचा अर्थ या नाट्यमंचावर दिलेलं नाटक आपण योग्य करत नाही. रिलेट करा आपल्या करिअर, लाईफ आणि आपण जे करतोय त्याच्याशी. जे रिअल मध्ये ते एक नाटक आहे. तुम्हाला आठवतंय 12वी पर्यंत वेगळं नाटक होतं, ग्रॅज्युएशन पर्यंत वेगळं नाटक होतं. आता आपण एक नाट्य वेगळं, त्या नाटकातलं पात्र बदललंय आपण की नाही, मला ह्या पात्राला मला वाटतं मी सुटेबल आहे आणि मी डीसी बनतो, PSI बनतो, STI बनतो असं मला वाटतंय, असं मी पात्र निवडलोय. मग निवडलेल्या पात्राची प्रॅक्टिस करतोय का, तसा सराव करतोय का, मी मी जेव्हा ऍक्टिंग करून बघतो त्यानंतर मला फील होतंय का की मी माझ्या कलेवर अभिमान ठेवेल, मी माझ्यासाठी टाळ्या वाजवेल असं वाटतंय का? तर वाटत नाही, असं आपण कालच बोललो होतो की वाटत नाही गेल्या 3-4 महिन्यात मी केलेल्या कामावर मी शाबासकी मला देऊ शकतो. तर मग लोक कसं टाळ्या वाजवतील? इथं तर आयोग तुम्हाला तुमच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत योग्य कलाकार म्हणून निवडणार आहे. तर मग कसं निवडतील ते? इथं लोक एका नाटकाला लोक टाळ्या वाजवत नाहीत. मग तुम्हाला पात्रता असलेलं, कौशल्य असलेलं, योग्य सरावाचं, उत्तम गुणवत्तेचं, प्रभावित होणारं लोकांना तुम्हाला तर तुम्ही प्रभावित झालेच पाहिजे असं नाट्य करावं लागेल. तर 2025 मधलं आपलं नाटक यशस्वी होईल. अन्यथा नाट्याचे प्रयोग अनेक येतील, अनेक नाटकं आणि नाट्यगृह सगळंच बंद होईल. रिलेट करा, आपण आपली फॅमिली, आपलं काम, आपली जबाबदाऱ्या हे सगळं कसं वाटोळं होऊ शकतं. पण पुन्हा हे सुधारवण्याचा पर्याय आपल्याच हातात आहे. आणि उत्तम नाट्य रचने, उत्तम नाट्यासाठी उत्तम कथा निवडणे आणि तसं कलाही अंमलात आणणे ही सगळी जबाबदारी आपली आहे. आणि आपण स्वतःहून या नाटकात सहभागी व्हायचं ठरवलंय तर आपल्याला उत्तम कलेशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच आजपर्यंत तुम्हाला काही समजलंय, काही समजलं नाही. म्हणून एक वाक्य मी काही दिवसापूर्वी बोललो होतो, आपल्याला काय समजलंय हे जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय काय समजलं नाही ते महत्वाचं आहे. कारण काय काय समजलं नाही हे समजलं असेल तर आपल्या ज्ञानात आणि प्रगतीमध्ये भर पडते. पण मला काय काय समजलंय हे जर मला समजलं असेल तर तेवढ्यावर मी फक्त सराव करू शकतो, त्याला मी मिनिमम कॅपिटलाइज करू शकतो. पण मॅक्झिमम कॅपिटलाइज करायचं आहे तर आपल्याला काय काय माहिती नाही हे समजलंच पाहिजे. आणि समजायला लागेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने अधिक प्रगती करायला लागेल. हे 2025चं खरं भांडवल आहे. आणि नाट्याचे प्रयोग याच माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कलाच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट आपली कला प्रदर्शन करू शकतो. कारण या जगात व्हॅल्यू कला करणाऱ्याला आहे, कलाकाराला आहे, विशेष कौशल्याला आहे, विशेष ज्ञानाला आहे. नाट्य बघणाऱ्याला नाही आहे. बघणाऱ्यांना उलट पैसे द्यावे लागतात, पण कला करणाऱ्यांना अमर्याद पैसे मिळत असतात. म्हणजेच तुम्ही या पृथ्वीतलावर जगण्यासाठी मिळालेल्या जीवनातील संधीचं सोनं बनवण्यासाठी या पृथ्वीतलावरच्या नाटकातले एक सादरकर्ते आहात आणि ते उत्तम सादरकर्ते बनण्याची जबाबदारी आपली आहे. निश्चित मर्यादेच्या आत, निश्चित कौशल्यासह आपण जर उत्तम यशस्वी आपल्या अपेक्षित आपल्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला जे यशस्वी प्रयोग करायचा होता तो करायला लागाल. आणि इथं एकच नाटक करायचं आहे
ते असं नाटक करायचं आहे, ते मजबूत असलं पाहिजे, त्याचे प्रयोग अनेक वर्ष चालले पाहिजे आणि तुम्हाला अमर्याद वयाच्या 60व्या वर्षापर्यंत पैसे मिळत राहिले पाहिजे. ते म्हणजेच आपल्या परीक्षेत आपण ठरलेलं ध्येय पूर्ण करणे आहे. म्हणून नाट्याचे अनेक प्रयोग करण्याची आणि अनेक प्रयोग फेल जाण्याची वेळ येऊ नये यासाठी नाट्याचा पहिला प्रयोग आणि उत्तम प्रयोग आणि तोही यशस्वीरित्या झाला तर तुम्ही फक्त इथं एक स्पर्धा परीक्षेतलं यश मिळवत नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याला उत्तम रचनात्मकरित्या उत्तम दर्जावर घेऊन जाऊ शकता. अशी अभिमानास्पद गोष्ट घडायला वेळ लागत नाही. पण पुन्हा जीवन जगणं हे एक कला आहे आणि कलेला उत्तम कला बनवणं, उत्तम कौशल्य बनवणं, उत्तम ज्ञानी बनवणं हे सुद्धा एक कलाच आहे. अन्यथा काही प्रवासी या जीवनाच्या प्रवासामध्ये मजबुरीने जगतायत, काही प्रवासी फक्त प्रवास काटत आहेत, तर काही प्रवासी या प्रवासाचा आनंद घेत आहेत. जसं मी नाटकातले 2 प्रयोग सांगितले. काही लोक मन लावून नाटक करतायत आणि उत्तम कौशल्य दाखवतायत, काही लोक मजबुरीने नाटक करतायत. तर आपल्याला या माध्यमातून तशा प्रयोगाची सुरुवात तशा उत्तम दर्जावर घेऊन जाणं, तशा पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, जे या नाटकाच्या ठिकाणची एक आवश्यक घटक बाब म्हणून या ठिकाणी बघावी लागते. तर याप्रमाणे आपण आपले नाट्याचे प्रयोग, नाटकाचा प्रयोग हे म्हणजेच जीवन आहे, जीवनाची कला आहे. त्या कलेला उत्तमरित्या सादर करणे, यशस्वी बनवणे हे आपल्या हाताची ताकद आहे, आपलं कौशल्य आहे. त्याप्रमाणे आपण त्याची सुरुवात करू आणि आपल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला या निसर्गानं चांगली संधी दिलेली आहे. आपण या जगात सर्वात लकीएस्ट प्राणी आहोत, कारण आपल्याला किमान खायला मिळतंय, किमान राहायला मिळतंय आणि किमान शिकायला मिळालेलं आहे. तर हे सर्वात मोठं भांडवल आपल्याकडे आहे आणि त्याचं अधिक उत्तम भांडवल करून 2025 उत्तम यशस्वी बनवण्याचं कौशल्य आपल्याकडे यायला पाहिजे. आणि या सगळ्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आपण याचप्रमाणे असं आपलं उत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न अशाच पद्धतीने पुढे करत राहूयात आहे.